आकाशवाणी मुंबई. प्रज्ञा जांभेकर बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इजिप्तमध्ये दाखल. दोन्ही देशात काही सामंजस्य करार होण्याची शक्यता. मणिपूरमधल्या परिस्थितीची चर्चा करण्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक. न्यायालयीन कोठडीत कैद्यांचे अनैसर्गिक मृत्यू रोखण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून मार्गदर्शक सूचना जारी. आणि येत्या 2 दिवसात मान्सून मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागात दाखल होण्याची शक्यता. रत्नागिरी आणि रायगडमध्ये ऑरेंज अलर्ट. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी इजिप्तच्या दौऱ्यासाठी कैरो इथं दाखल झाले. प्रधानमंत्र्यांना इजिप्तमध्ये गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. 1997 नंतर पहिल्यांदाच भारतीय प्रधानमंत्री इजिप्तच्या दौऱ्यावर गेले आहेत. इजिप्तचे प्रधानमंत्री मुस्तफा मदबौली यांनी त्यांचं स्वागत केलं. संध्याकाळी उशिरा या 2 नेत्यांमध्ये चर्चा होईल. त्यानंतर ते इजिप्तच्या ग्रँड मुफ्ती यांची भेट घेतील आणि तिथंच भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर ते इजिप्तमधल्या विचारवंतांशी चर्चा करतील. उद्या ते अल हकीम मशिदीला आणि हेलिओपॉलिस युद्ध स्मारकाला भेट देणार आहेत. इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष सिसी यांच्याशी चर्चा केल्यानंतर 2 देशात अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे. भारत आणि इजिप्त यांच्यातली बहुआयामी भागीदारी याला चालना देण्यासाठी सिसी आणि इजिप्तच्या सरकारमधल्या इतर सदस्यांची चर्चा करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं प्रधानमंत्र्यांनी रवाना होण्यापूर्वीच्या निवेदनात सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची अमेरिका भेट ऐतिहासिक असल्याचं गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री हरदीप पुरी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत भाजपा मुख्यालयात बातमीदारांशी बोलत होते. अमेरिकन काँग्रेस आणि प्रतिनिधी मंडळाच्या संयुक्त सत्राला मोदींनी केलेलं संबोधन हे त्यांना जागतिक नेते म्हणून प्रसिद्धी मिळत असल्याचं निदर्शक आहे, असं त्यांनी सांगितलं. 2 सर्वात मोठ्या लोकशाहींमध्ये मजबूत भागीदारी असल्याचं दिसत आहे. या दौऱ्यात अनेक महत्त्वपूर्ण करारांना अंतिम स्वरूप मिळालं असून यामुळे दोन्ही देशांमध्ये तंत्रज्ञान, संरक्षण आणि अंतराळ सहकार्यात वाढ होईल, असं त्यांनी सांगितलं. अहमदाबाद आणि बंगळुरू इथं 2 नवीन अमेरिकन दूतावास तर सिएटल आणि अन्य 2 ठिकाणी भारतीय दूतावास सुरू करणार असल्याची माहिती पुरी यांनी दिली. भारताच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार भारत आणि अमेरिकेमध्ये संशोधन सहकार्य आणि शैक्षणिक आदानप्रदान हे निर्णायक स्वरूपाचं असल्याचं विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष जगदीश कुमार यांनी म्हटलंय. जगातल्या 2 मोठ्या लोकशाहींमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रातल्या भागीदारीमुळे आर्थिक विकासाला लाभ होणार असून नवनिर्मित तंत्रज्ञान उपायांच्या संधी खुल्या होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमेरिकेतल्या शिक्षण क्षेत्रातले नेते यांच्यामधील बैठकीमुळे उच्च शिक्षण क्षेत्रात सहकार्याच्या प्रक्रियेला गती मिळेल, असं कुमार यांनी सांगितलं. मणिपूरमधल्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक झाली. गेल्या 1.5 महिन्यांहून अधिक काळ मणिपूरमध्ये तुरळकपणे होत असलेल्या हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली. भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी, मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा, तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी, राष्ट्रीय जनता दलाचे नेते मनोज कुमार झा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे खासदार जॉन ब्रित्तास यावेळी उपस्थित होते. गेल्या महिन्यात शहा यांनी मणिपूरला भेट देऊन तिथं परत शांतता प्रस्थापित करण्यासाठी लोकांशी संवाद साधला होता. दरम्यान मणिपुरात कांगपोक्की परिसरात सुरू झालेल्या हिंसेमुळे बंद केलेल्या इम्फाळ ते दिमापूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 2 वरून जीवनावश्यक वस्तूंची ने-आण कडक बंदोबस्तात होईल याची दक्षता सुरक्षा दलांनी घेतली आहे. इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातले पोलीस आणि निमलष्करी दलाच्या संयुक्त पथकानं 2 ठिकाणी आज शोधमोहीम राबवली आणि मोठा शस्त्रसाठा जप्त केला. कोरोनाच्या ओमायक्रॉन या प्रकाराचा सामना करण्यासाठी तयार करण्यात आलेली पहिली लस सोमवारपासून बाजारात उपलब्ध होणार आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी नवी दिल्लीत या लसीचा आज प्रारंभ केला. ही देशात विकसित झालेली कोविड-19ची पहिली वर्धक मात्रा आहे. ओमायक्रॉन या वेगानं संक्रमित होणाऱ्या रोगासाठी ही लस तयार केली आहे.
एका मात्रेसाठी 2,292 रुपये द्यावे लागणार आहेत. ज्यांनी कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्डच्या 2 मात्रा घेतल्या आहेत त्यांना ही लस घेता येईल. ही सुईविरहित थर्मोस्टेबल लस आहे. प्रधानमंत्र्यांच्या आत्मनिर्भर भारताच्या दृष्टिकोनाला अनुसरून भविष्यासाठी तंत्रज्ञान व्यासपीठ सज्ज करणं यासाठी सरकार नेहमीच तंत्रज्ञानावर आधारित नवकल्पनांना पाठबळ देतं, असं सिंग यांनी यावेळी सांगितलं. भारत लवकरच पारपत्र सेवा प्रणालीची दुसरी आवृत्ती सुरू करणार असून त्यात नवीन आणि अद्ययावत ई-पासपोर्ट सुविधेचा समावेश आहे, असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी आज सांगितलं. पारपत्र सेवा दिनाचा संदेश त्यांनी दिला. नागरिकांना वेळेवर, विश्वासार्ह, पारदर्शक आणि कार्यक्षम अशा पारपत्र आणि इतर संबंधित सेवा मिळाव्यात यासाठी आपण वचनबद्ध असल्याचं ते पुढे म्हणाले. या उपक्रमांमुळे नागरिकांना पारपत्र सेवेबरोबरच जीवन सुलभीकरणासाठी डेटा सुरक्षा मिळणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. उपनिषदं आणि वेदांमधलं प्राचीन भारतीय धार्मिक तत्त्वज्ञानातून व्यापक, सर्वसमावेशक, सामंजस्यपूर्ण जागतिक सुव्यवस्थेचं दर्शन घडतं, असं केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी म्हटलं आहे. ते आज कर्नाटकात बंगळुरू इथं भारताच्या G20 अध्यक्षतेअंतर्गत आयोजित Y20 चर्चासत्रात मान्यवरांशी संवाद साधत होते. आपले धर्मग्रंथ नेहमीच सद्भाव आणि शांतता, अखिल मानवजातीचं कल्याण आणि अपूर्व आध्यात्मिक आनंदप्राप्ती यांचा पुरस्कार करतात, असं ते म्हणाले. युवा शक्ती नेहमीच राष्ट्र घडवू शकते आणि अत्याचार तसंच भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी एक समर्थ ताकद म्हणून उभी राहू शकते, असं चौबे यांनी राष्ट्र उभारणीत तरुणांच्या भूमिकेबद्दल बोलताना सांगितलं. देशातला नैसर्गिक वायू उत्पादनानं दररोज 10 कोटी 10 लाख घनमीटरचा टप्पा गाठला आहे. पेट्रोल आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ट्विटरवर ही माहिती दिली आहे. भारतीय अर्थव्यवस्था वायू उत्पादनावर आधारित बनण्याच्या मार्गातला हा महत्त्वाचा टप्पा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आतापर्यंत नैसर्गिक वायूच्या एकूण गरजेपैकी 50% वायू आयात करावा लागत होता. ते आयातीवरचं अवलंबित्व कमी होईल, असं पुरी यांनी म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. न्यायालयीन कोठडीत कैद्यांचे अनैसर्गिक मृत्यू रोखण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं केंद्र सरकार, सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. न्यायालयीन कोठडीत कैद्यांकडून जाणून बुजून आत्महानी होते, ती कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. बहुसंख्य कैद्यांचे मृत्यू आत्महत्यांमुळे होतात, असं निरीक्षण आयोगानं नोंदवलं आहे. या पार्श्वभूमीवर या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. दरम्यान कारागृहातल्या कैद्यांना त्यांच्या नातलगांशी संवाद साधता येण्यासाठी कॉइन बॉक्सऐवजी स्मार्ट कार्ड फोन सुविधा सुरू करण्यात आली आहे. प्रायोगिक तत्वावर पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात या सेवेचा प्रारंभ अपर तुरुंग महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते झाला. येरवडा कारागृहातल्या या सुविधेचा आढावा घेऊन राज्यातल्या इतर कारागृहात या सुविधेची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती गुप्ता यांनी यावेळी दिली. राज्य सामायिक प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक वर्ष 2023-24च्या प्रवेशाकरता MHCET कॅप मोबाईल ॲपचं अनावरण उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज झालं. CET सेलमार्फत उमेदवारांना अर्ज सादर करता यावे त्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन उपलब्ध केलं आहे. BE, BTech, ME, MTech, हॉटेल मॅनेजमेंट आणि कृषी शिक्षण विभागाअंतर्गत असलेला अभ्यासक्रम, BSc ऑनर्स कृषी, BSc ऑनर्स उद्यानविद्या, BFSc मत्स्यविज्ञान, BSc ऑनर्स सामुदायिक विज्ञान, BTech जैवतंत्रज्ञान, BTech कृषी अभियांत्रिकी, BTech अन्नतंत्रज्ञान, BSc ऑनर्स कृषी व्यवसाय व्यवस्थापन अशा एकूण 12 अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या ऑनलाईन प्रणालीचं उद्घाटन यावेळी करण्यात आलं. कोरोना साथीच्या काळात मुंबई महापालिकेत झालेल्या घोटाळा प्रकरणी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं 2 दिवसांपूर्वी मुंबई आणि पुण्यात टाकलेल्या छाप्यात ईडीच्या हाती महत्त्वाची डायरी लागली असून यात अनेक नेते आणि अधिकाऱ्यांची नावं असल्याची माहिती पुढे आली आहे, असं वृत्तसंस्थेनं प्रसारित केलेल्या वृत्तात म्हटलं आहे. यावेळी 17 ठिकाणी सलग 17 तास झालेल्या या छापेमारीत
एका मध्यस्थाच्या घरी एक महत्त्वाची डायरी हाती लागली. या डायरीत कोविड सेंटरचं कंत्राट घेण्यासाठी कोणत्या अधिकाऱ्याला किती लाच देण्यात आली याचा विस्तृत तपशील नमूद आहे, असं या वृत्तात म्हटलं आहे. कोरोना काळातल्या व्यवहारांची चौकशी करायची असेल तर मुंबईप्रमाणे राज्यातल्या इतर महापालिकांमधल्या व्यवहारांची चौकशी करावी, असं आव्हान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्य सरकारला दिलं. मुंबईत स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते. कोरोना काळात साथरोग प्रतिबंधक कायदा लागू होता. त्यानुसार सर्व काही उपाययोजना केल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. पाटणातल्या बैठकीत सहभागी झाल्याबद्दल आणि मेहबूबा मुफ्ती यांच्या शेजारी बसल्याबद्दल विरोधकांनी केलेल्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिलं. समान नागरी कायदा लागू करताना तपासणी करतानाही समान निकष लावा. केवळ विरोधकांच्या नव्हे तर सत्ताधाऱ्यांच्या विरोधातल्या आरोपांचीही केंद्रीय यंत्रणांमार्फत चौकशी करा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. IIT मुंबईचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या प्रोजेक्ट एव्हरग्रीनचं भूमिपूजन संस्थेचे संचालक प्राध्यापक सुभाशिष चौधरी यांच्या उपस्थितीत झालं असून येत्या आठवडाभरात या प्रकल्पाचं बांधकाम सुरू होणार आहे. IIT मुंबई आपल्या 2 माजी विद्यार्थी संघटना IITB ॲल्युमनी असोसिएशन आणि अमेरिकेतील IITB हेरिटेज फाउंडेशन यांच्या सहकार्यानं हा प्रकल्प उभा राहत आहे. या प्रकल्पांतर्गत नवीन 1100 खोल्यांचं जागतिक दर्जाचं वसतिगृह संकुल बांधण्यात येणार आहे. गेल्या 2 दशकांमध्ये कॅम्पसमधील विद्यार्थ्यांची संख्या 3000वरून 13000च्या वर गेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येला पूरक गृहनिर्माण क्षमता निर्माण करणं अत्यंत आवश्यक ठरल्यामुळे हा प्रकल्प निर्माण करण्यात येत आहे. जर्मनीत कुशल कामगारांचा ओघ वाढवण्याच्या उद्देशानं जर्मन संसदेनं काल नवीन स्थलांतर कायद्याला मंजुरी दिली. व्यावसायिक कौशल्य, वय आणि भाषा कौशल्याच्या आधारे या कर्मचाऱ्यांना व्हिसामध्ये सवलत देण्याची तरतूद आहे. अचानकपणे कामगार वर्गाच्या संख्येत मोठी घट दिसून आली. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाल्याचं निदर्शनाला आलं. त्यामुळे हा निर्णय जर्मनीनं घेतला आहे. याबाबतच्या ठरावाला 388 मतांनी अनुमोदन मिळालं तर 234 जणांनी विरोधात मतदान केलं. 31 संसदपटू या मतदानासाठी गैरहजर राहिले. रशियन सैन्यानं आपल्या सैन्यावर हल्ला केल्याचा आरोप वॅग्नर या रशियाच्या खाजगी लष्करी दलाचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांनी केला आहे. आपले सैनिक युक्रेनमधून सीमा ओलांडून रशियामध्ये आले आहेत असा दावा करत त्यांनी ध्वनिमुद्रित संदेशात म्हटलं आहे की जो कोणी त्यांच्या मार्गात येईल त्याला कठोर धडा शिकवला जाईल. रत्नागिरी इथं 11 जूनपासून खोळंबलेला मोसमी पाऊस आता सक्रिय झाला असून रायगड जिल्ह्यात अलिबागपर्यंत पुढे सरकला आहे. येत्या 48 तासात मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागांमध्ये मान्सून दाखल होईल, अशी माहिती मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी दिली आहे. मान्सून सक्रिय झाल्यामुळे राज्यातल्या काही जिल्ह्यांना हवामान विभागानं येत्या 4-5 दिवसांसाठी सतर्कतेचा इशारा दिला असून रत्नागिरीत आजपासून पुढचे 2 दिवस, रायगडात उद्यापासून पुढचे 3 दिवस, सिंधुदुर्ग जिल्ह्याकरता आज तर गडचिरोली, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी सोमवारकरता ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणासह सागरी किनारी प्रदेशात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा तर मध्य महाराष्ट्रात घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इजिप्तमध्ये दाखल, दोन्ही देशात काही सामंजस्य करार होण्याची शक्यता. मणिपूरमधल्या परिस्थितीची चर्चा करण्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक. न्यायालयीन कोठडीत कैद्यांचे अनैसर्गिक मृत्यू रोखण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून मार्गदर्शक सूचना जारी. आणि येत्या 2 दिवसात मान्सून मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागात दाखल होण्याची शक्यता. रत्नागिरी आणि रायगडमध्ये ऑरेंज अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.